मौसम मस्ताना जाऊ दे पुढचं नाही बोलत. एवढा वेळ जो पाऊस शांत होता ना त्याने आता कसर काढली आहे. भाई उडून गेला होता. ही दोन झाडं बघून तुम्हाला काय वाटतं मी काय करणार इथं. गॅस पेटतच नाही. इलायची आणि अद्रकचा जो टेस्ट उतरले नव्हे चहामध्ये. हे फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये. आता वाजलेत 11 आणि मी आलोय खंडाळ्यामध्ये. गौरंगला पिकअप करायचं आपल्याला, कारण गौरंग आणि मी चाललोय एका सिक्रेट लोकेशनवरती. गौरंग घेऊन चाललंय आपल्याला. सो तिकडे आपला एक मस्त प्लॅन आहे. मे बी थंबनेल आणि टायटलमध्ये तुम्हाला कळलं असेल. बट एनिवेज, तर आता जाऊ फटाफट त्याला पिक करू आणि पुढे जे काय होणार आहे ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच. सो स्टे ट्यून आणि सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा भाई, कारण धमाकेदार व्हिडिओज येणार आहेत. आणि भाई हे गणपती जाऊ दे, आता मी काय बोलत नाही, सबस्क्राईब करा. आलेला आहे गौरंग. हाय कर. हाय. आपलं प्लॅन होईल का आज पावसामुळे? पाऊस नाही काय नाही, छत्री एवढी मोठी तिकडं पडतोय भाई, लोणावळ्यामध्ये पडतोय, खंडाळ्यामध्ये नाही. किती अंतर आहे पण कसं आहे. आता चला जाऊ लोकेशनवर. अँड गाईज, वी आर ॲट द लोकेशन. इकडे मागे बाईक पार्क केली आपली आणि इकडून आपल्याला आता सरळ थोडं थोडं जायचं आहे. पण भाई इथूनच नजारा चेकआउट करा, तुम्हाला दाखवतो मी. इन 3, 2, 1 गो. हे बघा काय भन्नाट नजारा आहे. तिकडं पूर्ण असं धुक्क फ्लो होतं. ही पूर्ण व्हॅली आहे. जसं वारं येणं तसं हे क्लिअर होईल आणि काय व्हॅलीचं व्ह्यू मिळेल भाई. पण आपल्याला जायचं आहे तिकडं त्यावरती. चलो लेट्स गो अँड फाइंड सम प्लेस. आपल्याला आज बनवायचे कांदा भजी अँड चाय. मस्त मौसम के साथ, मौसम मस्ताना. जाऊ दे पुढचं नाही बोलत. मला माहित नाही माझा आवाज रेकॉर्ड होतोय की नाही, पण आता व्हॅली थोडी क्लिअर झाली आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तेव्हा तो समोर दिसतोय तो आहे ड्यूक्स नोज. ही आहे ते मिसिंग लिंकचा जो प्रोजेक्ट चालू आहे ना, तो इथे चालू आहे. आणि इथे टनल आहे, तिकडनं ट्रेन येते. काय भारी नजर आहे बघा. तिकडनं अजून थोडं पुढे आलो आम्ही आणि इथून नजारा बघा. आता तेव्हा समोर ड्यूक्स नोज, मिसिंग लिंक, पूर्ण व्ह्यू मिळतो इकडे व्हॅलीचा. तिकडे एक छोटंसं वॉटरफॉल पण आहे आणि दोन झाडं. आणि ही दोन झाडं बघून तुम्हाला काय वाटतं मी काय करणार आहे इथं. तेच करणार आहे, तेच बघा तुम्ही पुढे. मंडळी, आपला हॅमॉक इथे मस्त सेट झालाय भाई. काय मजा येणार आहे. आता मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये बसून. हा भाई, समोर व्ह्यू बघा काय भारी आहे. आणि मस्त इकडे आपला हॅमॉक. आज पैसा वसूल झाला आहे भाई हॅमॉक घेतलेला. वारं खूप जास्त आहे. मला माहीत नाही माझा आवाज कितपत तुम्हाला ऐकू येतोय, बट स्टील आहे वरती मस्त झाडं आणि असा आपला हा हॅमॉक लागला इकडे. आणि मी असा मस्त याच्यामध्ये आराम करतोय, समोरचा नजारा एन्जॉय करतोय. और क्या चाहिए भाई लाईफ में. आता आपण कांदा भजी बनवण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करू. आता मला एकच गोष्टीचं टेन्शन आहे की वारं खूप जास्त आहे, त्यामुळे आपला गॅस स्टोव्ह कसा राहील याचं माहीत नाही. पण इथं बघा क्लाउड्स बघा, काय जबरदस्त नजारा आहे इकडनं. रील कॉन्टेंट मध्ये बिझी होतो आणि पाऊस आलाय खूप जोराचा. आमच्या इंस्टाग्राम आयडी वरती तुम्ही जाऊन बघू शकता. आलोय भन्नाट व्हिडिओ झालेत. आपलं एकतर हॅमॉक मस्त लागलाय आणि त्यात आलाय आता पाऊस. आता थोडं वेळ थांबा लागेल, छत्री खाली आपल्याला. त्यानंतर मग आपला भजी का कार्यक्रम सुरू करेंगे. कसलं वार आहे, कसलं वार आहे खतरनाक. वारं खूप जास्त सुटले, त्यामुळे आम्ही हॅमॉक पण काढून ठेवला, बॅगमध्ये टाकून दिला. मस्त पोर्टेबल हॅमॉक आहे बाई डिकॅथलॉनचा. सो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. एक नंबर वस्तू आहे, पैसा वसूल जर तुम्ही असे ॲडव्हेंचर्स वगैरे करता. सो आता आम्ही ते काढून ठेवलं कारण खूप जास्त वार आहे. तुम्हाला आवाज येतच असेल. माझा आवाज येतोय का नाही काय माहीत नाही. पण आता इकडे आपण आपला किचन सेटअप केला आहे. सो कांदा वगैरे कापून घेऊ, कारण आपण बनवणार आहोत कांदा भजी. तर फटाफट कांदा चॉप करून घेतो आणि तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा.
बेसन पीठ टाकणार आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. मीठ आणि मसाला आपण टाकून घेतला आहे बघा, मस्त त्याला चिवडलंय छानपैकी. मीठ आणि मसाला आधी का टाकायचा, कारण त्याने ना कांद्याला पाणी सुटतं, मग त्या पाण्यानेच ते बाइंड व्हायला लागतो कांदा. मग जेव्हा आपण बेसन पीठ टाकतो ना तेव्हा पाणी वगैरे जास्त व्हायचे चान्सेस कमी असतात. आता आपण याच्यामध्ये थोडं अमाऊंटमध्ये बेसन पीठ टाकू. आपल्याला एकदम ड्राय पण नाही बनवायचं आणि एकदम पण असं बॅटर टाईप नाही बनवायचं. ही पेस्ट काइंड ऑफ झाली पाहिजे त्याची, असं कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला. की गॅस पेटतच नाही आहे, लगेच विझून जातोय. सो आम्ही आता थोडंसं त्या लोकेशनपासून थोडं इकडे आडोसा शोधतोय, तिथे आपण गॅस लावून आपली जी भजी आहे ती तळू शकतो. नाहीतर मग काही प्लॅन वेस्ट जाईल आपल्याला वेस्ट नाही घालवायचा. हा एक पॉईंट भेटला आहे, या दगडाचा आडोसा आहे इथं आणि इकडे एवढं वारं नाही लागत. आपण तिथे आहोत, तिथे क्लिफ आहे ना, तर तिथे वारा असणार ऑब्विसली. बट मी ट्राय करत होतो की तिथनं लोकेशन भारी होतं ना, तर शूट मस्त झालं असतं. बट एनिवे तिथे शूट करू आणि बनल्यानंतर तिथं जाऊन खाऊ. सो आता सगळं सामान इथं घेऊ. सो मंडळी, दिस इज द लोकेशन. आता इथे आपण आपला किचन सेटअप करू आणि भज्या करू. आपली गेली आहे तोपर्यंत म्हटलं की हे जे भांडं आहे ते आपण धुऊ, कारण आपल्याला ह्याच्यात बनवायचं चहा. आपण कमी भांडी आणली होती, कारण बाई ट्रॅव्हल म्हणजे ॲडव्हेंचर वगैरे करतो म्हटल्यानंतर जेवढं कमी लाईट पॅक करता येते तेवढं करायचं असतं. सो आता इसको धो लेंगे, फिर इसमें बनाएंगे चाय. गरमागरम भजी आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता हे जे तेल आहे ना, हे उतरून थोड्या वेळ साईडला ठेवू, म्हणजे गार झालं की मग आपण ओतून घेऊ ते. तोपर्यंत इसको रखेंगे इधर बाजू में और अभी अपन बनाएंगे चाय. चाय गरमागरम. मौसमने इतकी साथ दिली ना आमची. मगासपासून पाऊस नव्हता, थोड्या वेळच आला मग गेला. भजी पूर्ण बनवून झाली तरी पाऊस नाही आला. आता चहा उकळतोय आपल्या इकडे, म्हणजे उकळत आलं ऑलमोस्ट. आणि आता थोडा पाऊस आलाय, म्हणजे तो आता माहोल क्रिएट करतोय भाई. आपला कांदा भजी आणि चहाचा जो माहोल आहे तो क्रिएट करतोय तो. आता फटाफट हे सगळं बनवून घेतो आणि भेटूयात आपल्या त्या लोकेशनला भाई. तिथे बसून खाणार आहे आपण भाई, व्यू के साथ मजा लेंगे. काय बोलताय गौरंग? आपला चाय इकडे रेडी आहे, आपल्या भजी इकडे रेडी आहेत. आता भजी टेस्ट करून बघू पहिले तर भाई. इतनी मेहनत का फल. हा भारी क्रंची बनल्यात एकदम. मी जसं सांगितलं ना तुम्हाला तसंच करा. पाणी लगेच टाकू नका आणि बेसन पण आधी टाकू नका. कांदा चॉप केल्यानंतर त्यामध्ये मसाला आणि त्यामध्ये मीठ पहिले मस्त मिक्स करून घ्या आणि त्यानंतर थोडं करून बेसन टाकायचं. एक नंबर. कशी झाली भजी आणि चहा एक नंबर. अभी ऑनेस्ट रिव्यू मिलेगा गाइस. इलायची आणि अद्रकचा जो टेस्ट उतरले ना भाई चहामध्ये, नादच गुळा. इस नजारे के साथ चाय और भजी, मजा ही आ गया. आणि कप बघा आपला कसला भारी भाई. आनंद. वा वा वा, काय वारा सुटलाय मस्त. इकडे चहा आहे आणि तिकडे आहे. एक नंबर असं आयुष्य पाहिजे भाई. रोजचं मजाच येऊन जाईल. फक्त व्हिडिओ नाही काढायला पाहिजे. व्हिडिओच्या चक्करमध्ये जरा बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे होतात.
आमचा चमचा आहे ना, चमचा जो झाऱ्या तो भाई उडून गेला होता. इकडे आलो आम्ही शॉपला, मग झालं परत. मजा आली. तर खाऊन घेतो मग भेटू. चाय एकदम सफाचट झालेला. बाय द वे आपला कप बघा कसा आहे. पीट येस्टरडे कसं वाटतंय जरा सांगा. मस्त ॲडव्हेंचर्स फोटो वेटो मस्त येतात. इंस्टाग्रामवरती फॉलो करा. रील कंटेंट एकदम भारी शूट केलं आम्ही. गौरंगने मला हेल्प केली आहे शूट करायला. आता आम्ही काय करतो, सगळे भांडे वगैरे धुवून घेतोय, बॅग वगैरे पॅक करतोय आणि त्यानंतर मग बसून रीलसाठी अजून कॉन्टेंट शूट करू आम्ही. एवढा वेळ जो पाऊस शांत होता ना, त्याने आत्ता कसर काढली आहे. जबरदस्त जोरात पाऊस पडतोय. बघा आम्ही असं थांबलोय. रेनकोट आहे माझ्याकडे, पण आता रेनकोट घालायची इच्छा नाही आहे कारण व्हिडिओज वगैरे काढायचे अजून. बट असं छत्रीच्या आडोशाला थांबलोय आम्ही असं बसून. पाऊस बघा कसला पडतोय जोरात. मजा आली पण आज बाई. टाइम टू से बाय बाय टू दिस ब्युटिफुल प्लेस. परत येऊ आपण आणि तेव्हा आम्ही व्हिडिओ नाही बनवणार, फक्त आणि फक्त निसर्गाचा आस्वाद घेणार. यावेळेस पण घेतला, पण ठीक आहे, तुम्हाला दाखवायचं होतं मला. तुम्ही लोक पण खूप इम्पॉर्टंट आहे ना, फॅमिली आहे तुम्ही लोक. बाय द वे व्हिडिओ संपत आला तेव्हा मला कळलं की मी ग्लेअर्स पण आणले होते. बघा यार काय मस्त ग्लासेस होते आपल्याकडं आणि आपण घातलेच नाही. एनिवेज तर एवढं लेट व्हिडिओ काय येतोय तर मध्ये तुमच्या भावाचा म्हणजे माझा आणि अक्षयचा, आमच्या दोघांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्याचे मी फुटेज, तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करताय ना तर तुम्हाला माहीत असेल, पण जर नाही माहिती तर मी इथं सांगून देतो की ॲक्सिडेंट झालेला. मला मुक्का मार लागला होता इकडे डोक्याला, ते अजून पण आहे थोडंसं, आणि पायाला आणि हाताला थोडंफार खरचटलं होतं का, इकडे पण मार्क आहे, इथे लागलं होतं. आणि अक्षयला टाके पडले होते त्याला हाताला आणि पायाला. सो आमची काहीच चूक नव्हती. जे आयनेसचे कॅन्टर असतात ना ब्लू कलरचे, जर तुम्ही लोणावळ्यामध्ये आहात तर तुम्हाला मे बी माहीत असेल, जे मोठे मोठे टेम्पो असतात, तर तो टेम्पो आम्हाला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये त्यांनी आम्हाला डॅश केलं साईडला आणि आम्ही पडलो. आणि आम्ही खूप म्हणजे खूप कमी स्पीडला होतो, त्यामुळं ती एक ना भीतीच भरली. आणि आधीच ऑलरेडी हे सगळं चालू होतं, म्हणजे कुठे ना कुठे ॲक्सिडेंट्स, कुठे ना कुठे प्लेन क्रॅश, काय ना काय चालूच होतं, ते अजून भीती भरलेली. सो ते थोडा टाईम लागला, बट ठीक आहे, काय विषय नाही. अभी फुल्ली रिकवर होके आपण बाहर आ चुके है आणि असेच धमाकेदार व्हिडिओज येत राहणार आहेत. सो सबस्क्राईब करा भाई. अशाच नवनवीन जागा मी तुम्हाला दाखवेन आणि अशाच जागेवर जाऊन आपण काही ना काहीतरी बनवू. भाई माझी तर इच्छा आहे ना, मस्त बांगडा फ्राय बनवायचा आहे. मच्छी चिकन बिकन लय झालं, आता मच्छी वगैरे ट्राय करू. तर हा व्हिडिओ इथेच संपूयात. आय होप सो तुम्हाला आवडला असेल. काही जरी आवडला असेल तरी लाईक करा, कमेंट करा, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर भेटूयात नेक्स्ट अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ मंत्र आहोत. बाय. थकलो आहे मी, कारण नॉनस्टॉप बडबड करत होतो आणि पाऊस पण नेमका टाईमवर आला आहे, तर भिजलो आहे. पण ठीक आहे भाई, चलता है तुम्हारे लिए इतना. अभी सबस्क्राईब कर लो. चलो बाय बाय. बाय बाय कर. बाय. करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघून रुद्र मला खूप शिवाय घालणार आहे. मामा प्लॅन माझ्या बरोबर केलता आणि गौरंगला घेऊन गेला. त्याची एक्झाम आहे आता सध्या, त्यामुळे त्याला नाही आणला. बट रुद्र नेक्स्ट टाइम आपण जाऊ, म्हणजे आपण तिघं जाऊ किंवा कसं होईल तसं जाऊ रे. बाय.